तापी पूर्णा संगम. नमस्कार मंडळी, मी स्वप्नील पाटील स्वागत करतो तुमच्या स्वप्न लाईफ ब्लॉग व्हिडिओ चॅनलमध्ये. मंडळी, आपण आज आलेलो आहोत श्री क्षेत्र चांगदेवमध्ये. तर हे बघा, त्यांचे प्राचीन काळातले हे मंदिर आहे, 12व्या शतकातलं हे त्यांचे मंदिर आहे. आपण आज ते एक्सप्लोअर करूयात, बघूयात ते. मंडळी, ह्या मंदिराचे नामकरण संत चांगदेवांच्या नावावरून झाले आहे. हे मंदिर तापी व पूर्णा ह्या नद्यांच्या संगमावर बसलेले आहे. पाटण जिल्ह्यातील जळगाव येथे सापडलेल्या शिलालेखानुसार चांगदेवांचा उल्लेख गवळ्यांचा राजा म्हणून केला गेला होता. तर मुख्य मंदिर हे इसवी सन 12व्या शतकात प्रचलित नगरशैलीतून असून हे गुण्याच्या आकाराच्या असणाऱ्या उंचीच्या जोराद्र्यावर उभारलेले आहे. आजच्या काळात उभे दिसणारे मंदिर अहिल्याबाई होळकर यांच्या काळात बांधलेले गेले आहे असे मानले जाते. ॲक्च्युली हा इतिहास आहे. एक बघू शकता, एकदम प्राचीन काळातील मंदिर आहे. एकदम जुनं बांध दिसून येत असेल तुम्हाला, बरोबर. हे बघा, बघू शकता. आणि एकदम शांत आणि असं एकदम सुंदर दृश्य आहे. पूर्ण आलेली आहे, विदर्भातून आलेली नदी ही पूर्ण. अच्छा. आणि ही तापी इकडची बघ, ही तापी. आणि दोघं नद्या होम जसं बनतो ना. अच्छा. तरी पण तापी नदी म्हणतात नाही. हे दोन नद्या आता तुला तो जो तिथपर्यंत घेऊन गेले ना, तो एक्झॅक्ट पॉईंट आहे तापी पूर्णाचा संगम. मंडळी, हा असा बघण्यासारखा भव्य आणि रम्य मला नदीचा संगम नजारा जर तुम्हाला बघायचा असेल, महाशिवरात्रीमध्ये इथं येण्यासारखं एकदम उत्तम ठिकाण आहे. कारण जगदीश सांगतोय, हा इथला लोकल आहे, तो सांगतोय की महाशिवरात्रीमध्ये एकदम अतिशय बघण्यासारखा हा व्ह्यू असतो. आणि त्यावेळेस खूप जास्त पाणी असतं, त्यामुळे ह्याच्यापेक्षाही अजून जास्त छान नजारा मिळू शकतो. तर इथं येण्यासाठी तुम्ही की भुसावळहून वरणगाव फॅक्टरी वरणगावहून डायरेक्टली चांगदेवला तुम्ही आल्यानंतर हा व्ह्यू, हा नजारा तुम्ही बघू शकता. बघा, एन्जॉय करा मंडळी. मंडळी, तर आपण आता जात आहोत बोटिंग करायला संगमवरती. हो, तापी पूर्णाच्या संगमावर बोटिंग करत आहोत आपण आता. आणि आपण फायनली आपल्याला 3 सीट भेटलेले आहेत आणि त्याचा आपण पुरेपूर वापर करू आता. हा, हे बघा, बोट चालू झालेली आहे. आता आपण एक्सप्लोअर करणार आहेत तापी पूर्णा संगम.
बघू शकता हा आपला व्ह्यू जात आहे. इथनं आपण जात आहोत बोटवरून. बघा कसला भारी व्ह्यू आहे. ही आहे आपली बोट, पूर्ण बोट, आणि हे मागे बसलेले आहेत. भारी नजारा आहे. हा आहे तापी पूर्णा संगम. तर मंडळी, जर तुम्हाला हा व्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मंडळी, अशा प्रकारे आपण आपली जहाज इथं पोहोचलेली आहे. जर तुम्हाला अशाच प्रकारचे एन्जॉयमेंट करायचे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस देऊन देईन. जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.